नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता MBBS BDS कोर्सेससाठी कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 साठीचं जे काही शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे ते त्या ठिकाणी जारी झालेलं आहे. तर राऊंड 2 साठी त्या ठिकाणी जे शीट मॅट्रिक्स आहे हे 26/9/2024 या दिवशी त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग जे आहे सेकंड राऊंडसाठी ही 27/9/2024 ते 29/9/2024 या दिवशी या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंडची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती त्या ठिकाणी 30/9/2024 या दिवशी त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर जी काही फिजिकल जॉईनिंग आहे म्हणजे ॲडमिशनची जी काही डेट आहे ती 1/10/2024 ते 4/10/2024 या दरम्यान होणार आहे. आता बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असतो की स्टेटस रिटेन्शन भरायचं आहे, कॉलेज फिक्स करायचं आहे, तर ते कधी करायचं? तर 1/10/2024 ते 4/10/2024 या दरम्यानच त्या ठिकाणी तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता. या डेटनंतर तुम्ही कसल्याही प्रकारचं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकत नाही. आणि इन्क्लुडिंग हॉलिडेज म्हणजे जरी तुम्हाला शासनाची सुट्टी असेल किंवा संडे वगैरे असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन चालू असणार आहे. कुठल्याही प्रकारचं हॉलिडे त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट टू रिझाईन सेकंड राऊंड टू जॉईन सीट विथ फॉरफिचर्स ऑफ रजिस्ट्रेशन फीस ॲज पर इन्फॉर्मेशन वाउचर. सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज जॉईन केलेलं असेल तर ते कॅन्सल करण्याची जी काही डेट आहे सेकंड राऊंडचं ॲडमिशन ही 7/10/2024 यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि जे काही ॲकॅडमिक सेशन जे आहे 2024-25 साठीचं हे 1 ऑक्टोबर 2024 यापासून त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे कॅप राऊंड 3चं शेड्यूल जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. तर कॅप राऊंड 3 साठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणार आहे, परंतु हे जे रजिस्ट्रेशन आहे हे फक्त MBBS आणि BDS या कोर्सेससाठी असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ज्यामध्ये BMS, BHMS, BMS, BPTS, BOTS, BSLP हे जे कोर्सेस येतात या कोर्सेससाठी त्या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन असणार आहे. त्याच्यानंतर पेमेंट फॅसिलिटीज 9/10 ते 13/10/2024 पर्यंत असणार आहे. अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन डॉक्युमेंट्स 9/10 ते 13/10/2024 पर्यंत असणार आहे. आणि जे काही SME लिस्ट आहे कंबाईन SME लिस्ट ही त्या ठिकाणी 14/10/2024 या दिवशी येणार आहे. त्याचबरोबर स्टेट मेरिट लिस्टसुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी येणार आहे. आणि कॅप राऊंड 3 साठी जे काही शीट मॅट्रिक्स आहे हे 15/10/2024 या दिवशी त्या ठिकाणी येणार आहे. तर कॅप राऊंड 3 साठी जी काही चॉईस फिलिंग आहे ही चॉईस फिलिंग 15/10/2024 ते 17/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे. परंतु ही जी काही चॉईस फिलिंग आहे फक्त कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल असणारे स्टुडंट त्या ठिकाणी करू शकतात. त्याच्यानंतर थर्ड राऊंडची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ही 19/10/2024 या दिवशी येणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग जी आहे 20/10/2024 ते 23/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे. आणि 23/10/2024 5:30 वाजेच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल MBBS BDS कोर्ससाठी तर करू शकता. जर 23/10/2024 नंतर ॲडमिशन कॅन्सल करायचं झालं तर जी काही शासनाची पेनल्टी आहे ही पेनल्टी त्या ठिकाणी तुम्हाला पे करावी लागेल. यानंतर कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करता येणार नाही. जर करायचं झालं तर त्या केसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी जी आहे ती त्या ठिकाणी पे करावी लागेल. तर या प्रकारे आपण राऊंड 2 आणि राऊंड 3चा MBBS BDS कोर्सेसचा त्या ठिकाणी शेड्यूल बघितलेला आहे.